जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मिले करू, घाली गे निज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही तुझे बंधन, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक 5वा, समास पहिला, गुरुनिश्चय आपला सुरू आहे. त्यातला 3रा भाग आहे. या ठिकाणी या समासामध्ये आपल्याला कळलंय, लक्षात आलंय की जबाबदारी आता शिष्याची आहे. गुरूंबद्दल कौतुक करत असताना गुरूंची महती आपल्याला समजली, आणि गुरूंची महती समजली, सत्य समजलं. सत्य काय आहे, गुरु काय आहे, गुरूंची योग्यता काय, गुरु काय करतात आपल्यासाठी, हे सगळं माहिती झाल्यानंतर, आणि ही माहिती कुणामुळे झालाय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे माहिती झाले त्यांची महती कळली ती त्यांच्याच कृपेने. तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. मी काही करू शकत नाही. इतक्या सगळ्या मायेच्या पसाऱ्यामध्ये, इतके सगळे आनंदाचे स्रोत बाहेर दिसत असताना, इतकं सुख मला बाहेर दिसत असताना, जर मी तुझ्याकडे वळली तर ही कुणाची कृपा आहे? ही तुझी इच्छा आहे आणि तुझी कृपा आहे म्हणून तिकडे वळली. म्हणजे एकदा का तो भक्त त्या ठिकाणी वळला की ती गुरूंची कृपा असते. इतकं सोपं नाही आहे. इतकं सोप्या पद्धतीने आपण गुरुकडे वळू शकत नाही. ही पूर्वपुण्याई आणि त्यांच्याच कृपेचं फलित आहे. यावरती आपण स्थिर व्हायला पाहिजे. यावरती ऑडिओ बंद करा. यावरती आपण स्थिर व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे आणि येते जेव्हा आपण भक्ती मार्गाला लागतो, जेव्हा आपण धार्मिक होतो, जेव्हा आपण स्वतःचा शोध घेतो, किंवा स्वतःला खरं समाधान पाहिजे असेल त्याच्या मागे जर आपण लागलो तर ती कृपा भगवंताची असते. यावरती आपण स्थिर झालो आणि त्यांना त्यांची महती कळल्यानंतर, आता सत्शिष्याची महती सांगत असताना समर्थ या ठिकाणी सांगतायत की ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण, धातू पाषाणी देवपण ब्राह्मणाचे मंत्रे श्रीराम ही झाली आहे ओवी. मुंजी बंधने विरहित तो शूद्रची निभ्रांत, द्विजन्मी म्हणवनी सतत द्विज ऐसे नाम त्याचे.
सकळासी पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञाप्रमाण वेदविरहित ते अप्रमाण अप्रिये भगवंता. आता जे काही ब्राह्मणांनी सांगितलेलं आहे ते करणं योग्य आहे. म्हणजे ब्राह्मण सगळं जाणतात. जो जाणतो, जो वेदांचं ज्ञान ज्याला आहे, ज्यांना स्वतःचं ज्ञान आहे, ज्यांना अहम ब्रह्मास्मी काय आहे ते ब्रह्मवाक्य कळलं आहे, किंवा त्यांना माहिती आहे, त्यांना त्याचं ज्ञान आहे. कळलं आहे म्हणत नाही आपण. कळणं म्हणजे तर अगदी आता तो बद्ध मुमुक्षीमधली शेवटची अवस्था आहे. म्हणजे तो बोले तैसा चाले असा जो असेल तो संत सत्पुरुषच आहे. पण ब्राह्मणांनी त्याचा अभ्यास केला आहे. एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की आपण एखाद्या विषयाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला होतं. प्रत्यक्षात त्याचं प्रात्यक्षिक कोण करू शकतं? जो प्रात्यक्षिक करेल त्याला गुण, थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही मिळून मिळतील. मग त्यामुळे दोन्ही मिळून मिळणारा गुण तो मग शेवटची अवस्था आहे भक्ताची. पण सध्या निदान ज्ञान कोणाला आहे? इतर कुणाला नाही. बाकी इकडे सगळे ज्ञानाचे भांडार असतील सगळ्यांच्या जवळ. अगदी वेदांचं सुद्धा ज्ञान जे घेतात ते, फक्त जे वेदांचं ज्ञान घेतात ते ज्ञानी, ते ब्राह्मण. त्या ब्राह्मणांबद्दल समर्थ या ठिकाणी बोलतायत. बाकी सगळ्या ज्ञानाला आपल्या कल्याणाच्या दृष्टीने अविद्या, ती अविद्या नाही. वाईट काहीच नाही त्या ठिकाणी. पण आपल्याला सतत दोन भाग आपल्या लक्षात आलेच पाहिजे की बाकी सगळं ज्ञान ते ज्ञान आहे, पण ते ज्ञान अविद्येमध्ये का घेतलं? कारण आत्मकल्याणासाठी जर ते असेल तर ते खरं ज्ञान आहे. बाकी सगळे ज्ञान हे आपल्याला अविद्येच्या कॅटेगरीत. मग जे जाणतात, जे ब्रह्म जाणतात, जे ज्ञान जाणतात, जे तत्व जाणतात ते ब्राह्मण. त्या ब्राह्मणांचं वचन बाकी अगदी वचन प्रमाण भगवंताला प्रिय आहे. आणि त्यांच्या मांदियाळीमध्ये जेव्हा हे शिकलेले ब्राह्मण असतात त्या ठिकाणी भगवंत अगदी खुश असतो. त्याचं उदाहरण त्यांनी सांगितलं की श्री विष्णूने श्रीवत्स मिरवणे, त्या ठिकाणी तो मिरवतो. आपली ओळख ज्याला आहे, आपण आपल्याला जो ओळखतो तो त्याची महती जाणतो, आणि जो जाणतो तो इतरांना सांगतो. मग त्यामुळे त्या ठिकाणी जात असताना भगवंताला आनंद होणं अगदी स्वाभाविक आहे. बाकी इतर ठिकाणी भगवंताला आनंद होत नाही, कारण त्याला ओळखणारा समोर नाही. काही क्षणासाठी अर्जुन सुद्धा असा झाला होता की जो भगवंताला भगवंत म्हणून ओळखला नाही त्यांनी, तरीही तो त्याचा प्रिय होता. म्हणून त्याच्यासमोर पुन्हा पुन्हा ज्ञान देऊन, त्याला विश्वरूप दर्शन देऊन आणि मग सांगितलं मी आहे. असं प्रत्येक जण अर्जुन होऊ शकत नाही. असं प्रत्येक जण अर्जुन होत नाही. म्हणूनच तर अर्जुनाचं मोठेपण आहे. अर्जुनाचं मोठेपण हेच आहे की तो भगवंत त्याचा सखा आहे, आणि भगवंत त्याला सखा मानतो. आणि तो सखा म्हणजे स्वतःला जाणणारा, ईश्वराला जाणणारा जो असेल, त्याच्या शब्दांचं, त्यांच्या सोबत राहणं भगवंताला आवडतं. हे अगदी साधं उदाहरण आहे. आपणही, आपल्यालाही जे ओळखतात त्यांच्या जवळच आपल्याला जावं वाटतं. आपल्याला जो ओळखत नाही त्याच्या मांदियाळीत बसायला किंवा त्याच्यासोबत जायला आपल्यालाही आवडत नाही, कारण आपल्याला तो ओळखत नाही, त्याला आपण ओळखत नाही. मग ओळखच ज्याची नाही त्या ठिकाणी भगवंत तरी कसे रमतील? आणि त्याची ओळख ब्राह्मणांना आहे. त्यामुळे सगळ्यांशी पूज्य ब्राह्मण, कारण तो स्वतःला ओळखतो, मला ओळखतो. जातीबद्दल पुन्हा जातीवाचक शब्द नाही. जो मला जाणतो, जो स्वतःला जाणतो, जो वेद जाणतो तो पूज्य आहे. मग तो कोणत्याही जातीचा असला तरी. आणि जर त्याचं मुंजीबंधन झालं नसेल, जर तो आचार विचारांनी चांगला नसेल, श्रेष्ठ नसेल, तर त्यांनी त्याच्या बुद्धीचा उपयोग केला नसेल स्वतःला जाणण्यासाठी, तर तो ब्राह्मण कुळात येऊन सुद्धा ब्राह्मण नाही. इतकं स्पष्ट सांगणारे समर्थ, अगदी स्पष्ट त्यांनी विवरण केलं आहे की अशा जाणणाऱ्यांमध्ये मला आवडतं. आणि असे जाणत असताना वेदविरहित ते जे बोलले ते अप्रमाण आहे, ते अप्रिय भगवंता. त्या भगवंताला ती गोष्ट आवडत नाही. त्याला फक्त ब्राह्मण जे बोलतात तेच आवडतं. आता ब्राह्मणांवरती सविस्तर चर्चा या ठिकाणी केली आहे. म्हणजे सत्शिष्य होण्यासाठी ब्राह्मणांची संगती धरावी असं म्हणणं समर्थांचं चूक आहे का? नीच जातीचा गुरु करू नये. आता नीच जातीचा म्हणजे ज्याला ब्रह्म जो जाणत नाही, जो देवाला जाणत नाही तो. किंवा आणखीनही दुसरा अर्थ असा आपण काढू शकतो की जेव्हा आपली बुद्धीला खुराक ज्या ठिकाणी मिळत नाही असा जर गुरु असेल, तो स्वार्थी असेल, तर त्या स्वार्थी गुरुसोबत जाऊन उपयोग काय आहे? मग त्या ठिकाणी असे ब्राह्मण, ते ब्राह्मण सगळ्यांना पूज्य आहेत, कारण देवाला पूज्य आहे. आता बघा, पुन्हा असा प्रश्न पडतो की धर्माला इतकं महत्त्व काय आहे? धर्म, देव जाणो नाही तर न जाणो,
देवाला जाणणारे ते ब्राह्मण असो नाही तर नसो, आम्हाला काय करायचं आहे, असा जर प्रश्न एखाद्या माणसाने विचारला तर या प्रश्नाला आपण उत्तर देऊ शकत नाही. त्याचं कारण आपण स्पष्ट सांगू शकतो की ज्या ठिकाणी धर्म नाही ती कुटुंब संस्था सुद्धा कशी चालली आहे बघा. बाकी समाज तर सोडून द्या, समाजाबद्दल तर न बोललेलं बरं, पण ज्या कुटुंबामध्ये धर्म नाही, ज्या कुटुंबामध्ये संस्कृती नाही, ज्या कुटुंबामध्ये स्तोत्र पठण नाही, ज्या कुटुंबामध्ये ब्रह्म जाणणं नाही, ब्रह्माबद्दल बोलणं नाही, रामरक्षा नाही, असा धर्मविरहित समाज कसा झाला? म्हणजे आवश्यकता होती की नाही, आवश्यकता आहे की नाही, आवश्यकता राहणार आहे की नाही. मग जेव्हा ते निखळलं चाक, धर्माचं चाक निखळलं, आणि भागवताची सुरुवात त्या काळात अशी झाली आहे की भक्तीची 2 मुलं, भक्ती ज्ञान आणि वैराग्य, वयस्क झालेले, थकलेले, क्षीण झालेले त्या काळात. मग आता भक्ती कुठे आहे? आता भक्ती कीर्तनकारांच्या सोबत सुद्धा नाही आहे, ब्राह्मणांकडे सुद्धा ती भक्ती नाही आहे. मग भगवंताला कसं आवडेल? मग धर्माची गरज होती की नाही हे आता सांगण्याची गरज आहे की नाही? आता आपण जेव्हा धर्माबद्दल बोलू तेव्हा धर्म जागरण करणं आहे, त्या ठिकाणी भगवंत नाही हे सांगणं आहे. भगवंत असणे म्हणजे आपलं समाधान असणे, भगवंत असणे म्हणजे आपली शांती असणे, भगवंत असणे म्हणजे आपण आनंदी असणे. मग या तीनही गोष्टी आपल्या आहेत का? असतील तर भगवंत आहे, नसतील तर भगवंत नाही. मग त्यांनी सांगितलं ब्राह्मण वेद मूर्तिमंत असा हा जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मणाची आवश्यकता आहे की नाही? आता धर्म जाणणाऱ्या ब्राह्मणाची आवश्यकता आहे का? आता समाजामध्ये म्हणतात आम्ही पैसा मिळवला, प्रत्येकजण स्वयंसिद्ध झालं पैशानी. मग घरात आईवडिलांची किंमत जेव्हा करत नाही, किंवा मोठ्यांना मान जेव्हा दिला जात नाही, जेव्हा सन्मान होत नाही, याचा अर्थ दुसरा पण असा आहे की ते त्रास देतात, किंवा त्यांचा जो एक मुद्दा असेल तो वेगळा. पण घराची कुटुंब संस्था विस्कळीत झाली, कुटुंब संस्था विस्कळीत झाल्यामुळे घरात येणारी मुलं विस्कळीत झाली, आणि मुलं विस्कळीत झाल्यामुळे त्यांना तारतम्य नाही, ते स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करतात. जोपर्यंत धर्माचं अधिष्ठान नसेल तोपर्यंत ही अशी अधोगती चालत राहील. त्यामुळे धर्माधिष्ठित संस्था, संस्कृती, संस्कार अतिशय आवश्यक आहे. म्हणून आता ब्राह्मणांच्या बद्दल बोलतायत की ब्राह्मण जे 24 वर्ष, 12 वर्ष, 23 वर्ष जे काही त्यांच्या आयुष्याचे तपश्चर्येत घालवतात, एक प्रकारची तपश्चर्या आहे. सगळं बाकीचं सोडायचं आहे, सात्विक आहार घ्यायचा आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, सात्विक विचार करायचा आहे, आणि बुद्धीने तेज व्हायचं आहे. अशा बुद्धीने तेज होणारा जो असा तेजस्वी बालक बाहेर पडतो गुरुकुलातून, ती एक प्रकारची देशाची शान आहे. मग ही शान आहे. आता हे पटेल की नाही आपल्याला? आपल्याला पटेल तर इतरांनाही हे पटवायला पाहिजे की अर्थ काम या गोष्टीवरती अवलंबून राहिल्याने काय नुकसान झालंय. पश्चिमेकडे काय आनंद आहे का? पश्चिमेकडे धर्म नाही जास्त आणि पैसा भरपूर आहे, स्वर्ग सुख आहे तिथे, पण ते आनंदी आहेत का? धर्माचं अधिष्ठान असल्याशिवाय, धर्माचा पाय असल्याशिवाय पक्का, तोपर्यंत माणसाची प्रगती, शांती, समाधान, आनंद मिळू शकत नाही. त्यामुळे ब्राह्मण वेद मूर्तिमंत असे, ब्राह्मण तोची भगवंत. नुसतं ब्राह्मणाला नुसतं म्हणलं मूर्तिमंत भय नाही, तर ते भगवंत स्वतः ब्राह्मण रूपानी अवतार. तसाही वामन अवतार झालेलाच आहे, पण वामन अवतारापेक्षाही प्रत्येक ब्राह्मण जो वेद जाणतो तो भगवंताचं रूप आहे. तो जे बोलेल ते ब्रह्मवाक्य मानायला पाहिजे. आपण मानलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती. पण काळाचा महिमा आहे ज्या ठिकाणी असं घडणार आहे. कलियुगाचा महिमा असा आहे की जे घडणार आहे, पण ते घडत असताना 20% लोक जे चांगले आहेत, जे ब्राह्मणत्व जाणतात, जे धर्म जाणतात, जे संस्कार जाणतात, त्यांना भगवंत लवकर सापडतो. मग भगवंताच्याच मागे आपण आहे ना. मग समर्थ या ठिकाणी शिष्याची लक्षणं सांगत असताना तो धर्म जिथे असेल, तो ब्राह्मण जिथे असेल, तो म्हणजे मी आहे. सात्विक सुंदर जे काही आहे, जे बुद्धिवान आहे, जे मनाला आकर्षित करतं, खरंच मनाला आकर्षित करणारे भगवंताचं जे 1% जरी स्वरूप आपण कुठे बघितलं, की एखादी गाणारी व्यक्ती आहे, आपल्या लता मंगेशकरकडे बघितल्यानंतर कोणीही म्हणेल सरस्वतीचा गळा आहे. म्हणजे जे जे उत्तम आहे ते सगळे भगवंताचं स्वरूप आहे. मग तिचं आयुष्य तिने कसं जगलं आहे? त्या सात्विकता असल्याशिवाय, म्हणजे ब्राह्मणत्व असल्याशिवाय तिला हे सगळं प्राप्त झालं नाही. जे काही थोडक्यात मिळतं ते टिकत नाही, आणि ते टिकाऊ नसल्यामुळे ते सत्य नाही. मग असं ब्राह्मणत्व जिथे असेल, असा धर्म जिथे असेल, ब्राह्मण म्हणजे धर्म जर जिथे असेल, त्या ठिकाणी भगवंत तोच आहे असं समजा. पूर्ण होती मनोरथ विप्र वाक्य करुनी.
मग अशा वेळी विप्रांच्या तोंडून निघालेली वाक्य खरी होत होती. आता होतात का? म्हणजे ब्राह्मणत्व राहिलंय का? त्यांनी त्यांची का कमी केलं? त्यांनी त्यांचं शिक्षण का कमी केलं? कारण त्यांना तसा मान मिळाला नाही, त्यांची स्वतःची अधोगती झाली, त्यांना त्यांचं हसं होत आहे समाजामध्ये. मग हे हसं होणारे वाढले आणि खरंच ब्राह्मणत्व जपणारे कमी झाले. त्यामुळे त्यांच्या वाक्याला किंमत नाही. आपलं स्वतःचं वागणं तसं असल्याशिवाय त्या शब्दाला, त्या बुद्धीला कोण प्रणाम करणार आहे? आणि प्रणाम करणाऱ्यांची संख्याच नाही. सगळा अंधाधुंदी कारभार धर्म नसल्यामुळे झालेला आहे. पण विप्राचं वाक्य जर खरं होत असेल तर त्या विप्राचं त्या ठिकाणी असलेलं त्याचं चारित्र्य, त्याचं वर्तन. ब्राह्मण ह्याच्या मागे जा म्हणतात. समर्थ म्हणतात ते की आपण शिष्य आहोत ना, मग त्या ठिकाणी स्पष्ट, पवित्र, नितळ, स्वच्छ, निरभ्र असं सत्य जिथे गवसेल त्याची वाक्य खरी होतात. बाकी कुणाची खरी, कितीही पैसा होता, कितीही त्यांचे पाय धुवा, तरी ते पूर्ण होणार नाही. मग असे ब्राह्मण असतील तर ते नतमस्तक होण्यासारखे आहे. त्यांचे सगळे शब्द खरे होतात आणि अजूनही तो अनुभव घेतात. भलेही पर्सेंटेज कमी झालं असलं तरी ते नाही, तसं नाही. मग लक्षभोजनी ब्राह्मण भोजनी शुद्ध वृत्ती होऊ न जडे भगवंती. ब्राह्मण तीर्थे उत्तमगती पावती प्राणी. ब्राह्मणांचा तीर्थ घेऊन या सगळ्यांना एक प्रकारचा की नाही असा कलंक लागलेला आहे. मग कलंक लावणारेच लोक आहेत ते सगळे. कलंक लावणारी एक जमातच आहे की या सगळ्या गोष्टींना कलंक लावून स्वतःही वाईटाकडे गेले आणि चांगल्यालाही वाईटाकडे नेलं. कारण चांगलेही त्या मार्गाने जायला धजत नाहीत, कारण हसं झाल्यानंतर कोणामध्ये स्वतःमध्ये आत्मविश्वास नसतो. पण हे सगळं झाल्यानंतर त्यांना लक्षभोजन खातात, नुसते ढेऱ्या वाढवतात. हे सगळे प्रकार ह्या कलियुगाचा महिमा आहे. प्रत्यक्षात तसे जर ब्राह्मण असतील तर ते भगवंताला प्रिय आहेत. कशाला? आपल्यासारख्याला सुद्धा आकर्षणाचा बिंदू आहे. आकर्षणाचा सिद्धांत अजूनही त्यांची बुद्धी आहे. मग हा सगळा बुद्धीचा सिद्धांत जो सांभाळतो तो ब्राह्मण. मग लक्षभोजनी पूज्य ब्राह्मण आन यातीसी पुसे कोण. परी भगवंतासी भाव प्रमाण येरा चाड नाही. ब्राह्मण तीर्थे उत्तमगती पावती प्राणी. त्यांची तीर्थ घे. आता तर चंद्रभागा जर प्रदूषित झाली, चंद्रभागेकडे बघावं वाटत नाही, ही तर नदी आहे. मग माणसाचं काय अवस्था असेल? माणूस तर मनाने आधीच प्रदूषित झालेला आहे. तरीही जिथे कुठे चांगलं दिसतं, अजूनही जो बिंदू आपल्याला सापडतो तो बिंदू म्हणजे भगवंत आहे. आपली परंपरा जी चालत आली आहे त्या परंपरेतून आपल्याला बिंदुरूपाने का होईना भगवंत भेटतो, असं समर्थांचं म्हणणं आहे. मग या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर ब्राह्मण लक्षभोजनी असो ब्राह्मणा सुरवर वंदिती. म्हणून अशा ब्राह्मणांना सुरवरांचं वंदन असतं. तेथे मानव बापुडे किती. त्या ठिकाणी जर देव त्यांना नतमस्तक असतात, देव त्यांना मानतात, त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या कौशल्याला, त्यांच्या या सगळ्या गोष्टींना मानतात, तिथे आपली काय कथा. जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगद्वंद्य. मग असा जर कमी बुद्धीचा असेल पण त्याला जर त्याला ते माहिती असेल, स्वतःचं ज्ञान असेल, तर तो मूढमती जरी असला तर तो जगद्वंद्य आहे. आता ह्या एका शब्दांनी समर्थांना आडवं घेतलंय लोकांनी. प्रत्यक्षात ते कोणत्या दृष्टीने घेतलं हे आपण किती दिवसाचं त्याच्यावरती निरूपण चाललंय त्यावरून लक्षात येतं. अंत्ये जे शब्दज्ञाता बरवा, त्याचा जो शब्द आहे तो शेवटचा बरवा म्हणजे अतिशय गोड. परी तो नेऊन काय करावा, ब्राह्मणा सन्निध पूजावा, हे तो न घडे. आपल्याला जे काही करायचं आहे ते ब्राह्मणाच्या सोबत जाऊनच करावं लागणार आहे, अन्यथा शांती आपल्याला मिळणार नाही. ब्राह्मण शब्द आल्यामुळे ब्राह्मणांकडे झुकलेलं जे माप वाटतं, प्रत्यक्षामध्ये अशा चतुर, अशा हुशार, अशा बुद्धिवान, अशा वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांचा शब्द किंवा ब्राह्मणाच्या जवळ जाऊन आपलं जीवन संपवावं किंवा आपलं जीवन कल्याण करावं. जे जना वेगळे केले ते वेदे अभेरिले, म्हणून तयासी नाव ठेवले पाषांड मत. ते जना वेगळं केलं त्यांनी जना वेगळं केलं. कारण जन जे जातात, जे जास्ती लोक जे जातात त्याच्याकडे न जाता म्हणून तयासी नाव ठेवले पाषांड मत. आता या ठिकाणी दोन प्रकार आहे. जे त्यांच्याकडे जातात ते आणि जे करत नाहीत ते, हे दोन विरुद्ध मतं आहेत की नाही. जे ज्ञान आता तरी बरंच माहिती झालंय, आता तरी भरपूर अनुभव घेतले आहेत की धर्म नसल्याने घराचं काय होतं, कुटुंबाचं काय होतं, आपल्या गावाचं काय होतं, देशाचं काय होतं, आणि किती भयंकर भ्रष्टाचार जेव्हा धर्मविरहित आपण बघतोय
तेव्हा आता थोडं कळतंय. मग ते दोन विरुद्ध मतं, एक खुशाल चेंडू वर्ग आहे आणि ज्या ठिकाणी खुशाल चेंडू ज्यांची वृत्ती आहे त्यांना धर्म म्हणजे काय, कोणाचे संस्कार काही नको असतात, त्यावेळी बाकी यांचे संस्कार मानणं म्हणजे हे सरळ सरळ दोन मत आहेत. असो जे हरिदास असो जे हरिहरदास, तयास ब्राह्मणी विश्वास. आता जे हरिहराचे दास आहेत, ज्यांना भगवंताबद्दल प्रीती आहे, ज्यांना स्वतःबद्दल कल्याण करून घेण्याची इच्छा आहे, ज्यांचं पूर्व सुकृत फळाला आलं आहे, किंवा या सगळ्या गतीमध्ये त्यांना गती नाही, या सगळ्या प्रदूषणामध्ये ज्यांना गती नाही, जे अस्वस्थ झाले आहेत, ज्यांची इच्छा आहे आपलं कल्याण व्हावी, असे जे हरीचे दास आहेत, हरिहर दास तयास ब्राह्मणी विश्वास, त्यांचा बाकी अजूनही ब्राह्मणांवरती विश्वास आहे, वेदांवरती विश्वास आहे. वेद म्हटलं, त्यांचे शब्द उच्चार झाले, कानावर पडले की कानांना कशी शांती मिळते. आपण शांती मंत्र ऐकतो, त्यानंतर रामरक्षा, त्याच्यानंतर वेदांचे मोठे मोठे जे आपण वाक्य घेऊन घेऊन ज्याच्यावरती निरूपण करतो, त्या वेदांच्या वाक्यांना किती आनंद मिळतो त्या ऐकणाऱ्याला, किती कान तृप्त होतात, त्यांच्या हृदयाला शांती मिळते. त्यांचा विश्वास ब्राह्मणांवरती निश्चित आहे आणि त्यांची ती म्हणण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टींनी त्यांनी घालवलेलं त्यांचं आयुष्य, या सगळ्या गोष्टींनी जे हरिहरदास आहेत, जे देवाला मानतात, अर्थात सात्विक वृत्तीचे लोक, या ठिकाणी हे जे आसुरी वृत्तीचे लोक आहे ते तर आपल्याकडे लक्षच देत नाहीत, पण त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. जे चांगले आहेत, जे सात्विक आहेत, जे धार्मिक आहेत, जे पवित्र आहेत, जे शीतळ आहेत, ज्यांची स्वतःहून इच्छा आहे भगवंताकडे जाण्याची, त्यांचा अजूनही ब्राह्मणांच्या शब्दांवर विश्वास आहे की तुम्ही गणपतीमध्ये 10 दिवस गणपती अथर्वशीर्ष म्हणा, असं सांगणारे जे ब्राह्मण आहेत, त्यांच्या सांगण्याचं पालन करणारे, अनुभव घेणारे अजूनही लोक आहेत, त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवणारे लोक आहेत. ब्राह्मण भोजने भवतास पावन केले. या ठिकाणी ब्राह्मणांना भोजन घालायचं. आता स्वतः वेदाध्ययन पंडित आहेत, आम्ही ज्या ठिकाणी गेलो आता माणिकनगरला, जे स्वतः वेदांचे ज्ञाता आहेत, पण जेव्हा त्यांचे जे सद्गुरू आहेत, त्यांच्या सद्गुरूंची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांनी 4 ब्राह्मण बोलवून त्यांना ब्राह्मण भोजन, त्यांना समजत नाही, त्यांना हे सगळं कळत नाही की काय आहे ते कळत असल्यामुळे त्यांनी 4 आणखी 4 बोलवून त्यांचं ब्राह्मण भोजन घातलं आहे. का बरं? त्यांच्याजवळ पैसे जास्त झालेत का, की ते स्वतः जाणत नाहीत, सगळं स्वतः करू शकत नाहीत? करू शकतात, पण ब्राह्मणांची जी किंमत आहे ती ब्राह्मणांना द्यायला पाहिजे, त्याशिवाय पितरांना गती नाही किंवा आपल्याला पण शांती नाही. या दोन्ही गोष्टी ज्या त्यांच्या स्पष्ट असतात, वेदाध्ययन करणारे, वेद जाणणारे, ज्यांच्याकडे वेधशाळा आहेत, ज्या ठिकाणी विद्यार्थी तयार होतात, असे सद्गुरू स्वतः जेव्हा 4 ब्राह्मणांच्या समोर नतमस्तक होतात, त्यांना पाणी, त्यांच्या हातावर पाणी देतात, त्यांना पोशाख देतात, त्यांना छान जेवू घालतात. हे सगळं करण्यामागे काय उद्देश असला पाहिजे? स्वतःची शांती, पितरांचा मोक्ष. या सगळ्या गोष्टी अजूनही मानतात. जेव्हा त्या ठिकाणी आपल्यासारखे लोक नतमस्तक न झाले तर नवल. आपल्याला जे आपण शहाणं समजतो ह्या गोष्टी करायला नको. जे सगळं जाणतात ते सुद्धा सगळं करतात आणि आपण काहीच जाणत नाही आणि आपण काहीच करत नाही, धर्म सोडतो, त्या ठिकाणी भगवंत कसा सापडेल? मग ब्राह्मण भोजने बहुतास पावन केले, त्याच्यामुळे पावन केले. हे मानणारा पुन्हा वर्ग, ऐकणारे हे 10, 15, 20 लोक, याच्या व्यतिरिक्त आणखी सगळ्यांच्याकडे जे ऐकणारे आहेत, काही चांगले लोक 20%, 100% मधले 20% लोक पावन झाले, असंच मानतात. की जेव्हा ब्राह्मणांना धर्मकार्यासाठी आपण काही केलं तर त्या ठिकाणी, आता याला सगळे अपवाद आहे. तुळजापूरच्या मंदिरामध्ये काय घडत आहे, चंद्रभागेमध्ये काय घडत आहे, आता हा सगळा कलियुगाचा महिमा आहे. त्या ठिकाणी आपण न पडलेलं बरं. ज्या ठिकाणी पवित्रता दिसते, घरात राहून सुद्धा आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते, हेच ब्राह्मण वाक्य आहे, हेच ब्रह्मवाक्य आहे. जितकं तुम्ही आतमध्ये जाल स्वतःच्या, तितकं तुम्हाला देव सापडेल. आणि आतमध्ये जाणं म्हणजेच ब्रह्मवाक्य, जे अहम ब्रह्मास्मी सांगितलं आहे. मग ते काही कोणाच्या व्यक्तीकडूनच ऐकलं पाहिजे असं नाही. जी व्यक्ती जर प्रदूषित असेल, ते ब्रह्मवाक्य जाणणारे जर लोक नसतील, तर स्वतःचा स्वतः शोध घेणं हे काही अवघड करून त्यांनी ठेवलं आहे. पण ब्राह्मणत्व असल्याशिवाय, धर्म असल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही, हे बाकी निश्चित. ती कोणाही कडून घ्या. तशा प्रकारचे सद्गुरू, तशा प्रकारचे ब्राह्मण, म्हणजे असो किंवा नसो, पण शिष्य बाकी तसा पाहिजे, हा गुरु निश्चय आहे. उदाहरणार्थ जुन्या काळी म्हणत होते
की गुरु कसाही असला तरी चालेल, शिक्षक कसाही असला तरी चालेल, विद्यार्थी चांगला पाहिजे. या ठिकाणी गुरु तर चांगला आहे हे निश्चित झालं आहे. पहिल्या समासापासून आपण सतत गुरु महिमा गातोय. आता सद्गुरू वर्णवेना जेव्हा म्हणतो तेव्हा सद्गुरूंची महिमा वर्णन नाही करू शकत आपण, असे सद्गुरू आपल्याला भेटले आहेत. पण शिष्य चांगला पाहिजे. म्हणजे शिक्षकांनी नाही शिकवलं, एखादा शिक्षक असतो जो वर्गामध्ये व्यवस्थित शिकवत नाही, पण त्याही वर्गात 90% मिळवणारा विद्यार्थी असतोच की. मग कोणामुळे त्याला मार्क मिळाले? गुरुमुळे मिळाले, शिक्षकामुळे मिळाले का? समजून घेणारा, रिसीव करणारा महत्त्वाचा आहे जास्त. तो देणारा कमी असला तरी हा कुठूनही शोधेल, घरी बसून शोधेल, वेद शोधेल, कोणाला तरी गाठेल आणि ते त्याचं कल्याण करूनच घेईल. गुरुपेक्षाही शिष्याचा महिमा कसा जास्त आहे की त्या गुरुला शोधून काढणे ही शिष्याची स्वतःची जबाबदारी आहे. जसं एखाद्या शिक्षकाने नाही नीट शिकवलं तरी त्या मुलाला काही, तो असं सांगत नाही आईवडिलांना की यांनी शिकवलं नाही म्हणून मला तो रात्रंदिवस अभ्यास करून शिक्षकांनी शिकवो किंवा न शिकवो तो त्याचे गुण मिळवतोच. ह्या सगळ्या पळवाट आहेत की गुरुजींनी शिकवलं नाही म्हणून माझे गुण कमी झाले, ह्या पळवाट आहेत. आपल्या बाबतीत तर असं आहे, या धर्ममार्गामध्ये आणि समर्थांसारखे जर सद्गुरू असतील तर सद्गुरू आपल्याजवळ आहेतच. प्रश्न आपला आहे. जसा तो एक मुलगा, तो कसेही शिक्षक असले तरी त्यांनी त्याचा स्वतःचा फायदा करून घेतला. 90% गुण आईवडिलांना दाखवले, इतर सगळेजण रडत बसले की यांनी शिकवलं नाही, मग आम्हाला कसं कळणार. पण यांनी स्वतः धडपड करून आणि ते मिळालं. त्याच्यासाठी दुसरं, एका व्यक्तीने, कथावाचकांनी दत्ताचा मंत्र दिला. कथावाचकांनी, आजकाल तर कथावाचकांचं इतकं पीक आहे. अनुभव नसलेले लोकसुद्धा बोलून जातात. पण त्या व्यक्तीने ऐकल्यानंतर तुम्ही असं सांगितलं म्हणून तो दत्ताचा मंत्र सिद्ध झाला. तिने इतके कष्ट केले आणि तो दत्त मंत्र सिद्ध झाला. प्रश्न हा आहे, त्यांनी दिला तो कसा होता हा नाहीच, हिच्या सिद्धतेचा आहे, हिच्या कष्टाचा आहे आणि तो सिद्ध झाला. सिद्ध झाल्यानंतर ती नदी पार करून गेली ती व्यक्ती. याचं कारण, जेव्हा ती नदी पार करून गेली तेव्हा त्या कथावाचकाला वाटलं, तू कशी काय पार करून आली, एवढी नदी भरलेली तू आली कशी काय. तर ते म्हणजे तुम्हीच तर सांगितला हा मंत्र, तुम्ही जसा सांगितला तसा मी म्हटला. तो मनातल्या मनात खजील झाला. प्रत्यक्षामध्ये मी असं काहीच सिद्ध वाक्य माझ्याजवळ नव्हतं जे मी हिला दिलंय, आणि तरीही पार करून आली. म्हणजे आता गुरु आणि शिष्यामध्ये शिष्य वरचढ ठरला. तो गुरु नव्हता म्हणून तो भाग सोडा, म्हणजे गुरु नाही तो, पण शिष्य तर खरा होता, सत्शिष्य होता. मग त्या ठिकाणी मग तो तरुण गेलाय. मग तसंच आपणही तरुण जाऊ जर शिष्य चांगला असेल तर. म्हणजे हे वेद चांगले, ब्राह्मण चांगले, सगळे ह्या गोष्टी, धर्मच चांगला, बाकी सगळी अविद्या. हा जो ज्ञानाचा भांडार आहे ते फक्त खरं. म्हणजे हा अट्टहास आहे. आता तुमच्याजवळ पर्याय नाही. कारण कधी कधी कठोर वागल्याशिवाय ह्या गोष्टी समजतच नाही, ह्याकडे लक्षच जात नाही. हा काही नुसता वेळ घालवण्याचं साधन नाही. समर्थ म्हणतात हे वेळ घालवण्याचं साधन नाही. मी किती कष्ट आणि किती प्रेम ओतून हे शब्द लिहितो. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हरिदास आवडणारे जे देव आहे, तयासी ब्राह्मणांवर विश्वास आहे, अशांना ब्राह्मण भाजने भवतास पावन केले. ब्राह्मणांचं भजन करून, भोजन घालून, त्यांना तृप्त करून पावन आपण होतो. आपला किती विश्वास राहिला यावर. 20-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सुरुवात अशी होते, कोणत्याही वाईट गोष्टीला सुरुवात अशी होते. कुळाचार परंपरा पाळणं काय आवश्यक नाही आहे. कुळाचाराला कसं बसं सुरुवातीला मुली बसल्या, कुळाचाराला बसल्या, ठीक आहे. आपण म्हणतो त्यांनी काय फरक पडला, 20 वर्ष बसल्या कसे बशी पूजा पूर्ण केली आणि पूजा केल्यानंतर तिथून उठल्या आणि ताबडतोब, इथे तर जेवल्याच नाहीत अजिबात, सगळ्या सुना आणि मुली, जो आमचा काळ होता, न जेवता तशाच उठल्या आणि बाहेर जाऊन लागली, साडीच्या खाली घातली होती जीन पॅन्ट, साडी सोडली, जीन पॅन्ट घातली, बाहेर जाऊन बाहेर खाल्लं आणि घरी गेल्या. सुरुवात अशी होते. अशी मुलगी काय चांगल्या मुलाला जन्म देणार आहे. मग असा धर्म गेला ना. आता तर आपण म्हणू शकतो धर्म गेला. धर्म जो भागवतामध्ये सांगितलाय
की माझे 2 मुलं, भक्ती म्हणते, कसे पडले आहेत बघ ना खाली. नारदांना सांगते माझे 2, माझ्यापेक्षा वयस्क आहे, मी तरुण आहे, आणि माझे 2 किती म्हातारे पडले आहेत 2. कारण त्यांच्या अंगात त्राणच नाही राहिला. ज्ञान आणि वैराग्य, ज्ञानही नाही, वैराग्याचा तर प्रश्नच नाही. इतकं मन या मायेमध्ये गुंतलंय, इतकं मायेमध्ये गुंतलंय, ना संस्कार ना काही, नुसता पैसा. आणि यामध्ये हा जो माझा मुलगा आहे ना, वैराग्य शक्यच नाही तग धरणं. कसा तग धरायचा याने आता, हा प्रश्न नारदांना विचारलाय. भक्ती तरुण आहे, कारण त्या ठिकाणी वृंदावनात आली आहे. वृंदावनात कोणी गेलं तर म्हणे चिरतरुणच होत आहे. वृंदावनामध्ये भक्ती आहे ना सगळीकडे. आता पंढरपुरातली कमी झाली म्हणायला हरकत नाही, लोक आता नदीमध्ये, पण वृंदावनातली अजून आहे म्हणतात, जाऊन बघावं लागेल. तर ती जी तरुण स्त्री आहे, त्या तरुण स्त्रीचे 2 मुलं बिचारे ज्ञानाचं तर ज्ञान घेत, कुणाला पाठ आहे श्लोक, कुणाला अभ्यास जमतोय. कामापुरता अभ्यास करून मोकळी होणारी ही जी पिढी आहे, ती खरंच ज्ञानी म्हणावी का? म्हणजे आपण म्हणतो ही अविद्येचं ज्ञान, हे सुद्धा त्यांच्याजवळ नाही आहे. अविद्येचं सुद्धा ज्ञान पूर्ण नाही आहे, तर खरं ज्ञानाचा तर प्रश्नच नाही. हे भागवतातली गोष्ट आहे, त्याच्या किती पुढे आलोय आपण. मग या ठिकाणी असं जर घडलं असेल, असा जर धर्माचा ऱ्हास झाला असेल, तर धर्माच्या ऱ्हासाने काय झालं हे समाजाचं बघितलं, आणि आपलं काय झालं हेही आपल्याला समजलं. कुठेच सुख मिळत नाही. आपण दिलेलं सुख, आपण दिलेलं प्रेमसुद्धा ओळखू शकत नाही, अशी समोरची पिढी निगरगट्ट झाली आहे. महासंस्काराचा प्रश्न आहे. मग हे आवश्यक आहे. हे समर्थांनी किती आधी लिहून ठेवलं आहे. वेदांची आज्ञा फक्त प्रमाण आहे, बाकी सगळं झोट आहे. ब्राह्मणे असो जो हरिदास, तयासी ब्राह्मणे विश्वास, ब्राह्मण भजने बहुतास पावन केले. आता मानायला हरकत नाही आपल्यासारख्यांनी तरी. बाकीच्यांनी मानो किंवा न मानो, कळल्यानंतर समर्थांचं वाक्य खरं झालंय. आणि हे आम्ही आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, कोणत्याही कलियुगाचा मला अजूनपर्यंत सरळ झटका बसलेला नाही. पण जी परिस्थिती दिसते आणि जी अशांती दिसते, इतके जे क्लासेस चालतात, किती लोकांच्या आत्महत्या होतात, त्याकडे आपण दुर्लक्ष कसं करू शकतो? हा आताचा जो काळ आहे तो किती भयंकर आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये काय धर्म राहिला आहे का? नावानी घेतात आपल्या शपथा, आणि त्या शब्दांप्रमाणे आई तरी वागते का? नवरा बायको तरी त्या शब्दांप्रमाणे वागतात का? हे जेव्हा धर्म सुटला, गुरुजींना बाजूला ठेवून फोटो पुढे आले ज्यावेळी, तसं समजायला हरकत नाही की धर्म संपला. मग ती जी भक्ती आहे ती कशी होत असेल? ती भक्तीसाठी चाललंय तिचं, हे काय ऐहिकासाठी नाही चाललंय तिचं. ऐहिकासाठी तर गोंधळ आहे. पण त्या ऐहिकातून बाहेर निघून जी भक्तीकडे चाललोय आपण, भक्तिमार्ग, समर्थांचा भक्तिमार्ग, त्या भक्तिमार्गामध्ये जर भक्तीची मुलं 2, ज्ञान आणि वैराग्य, जर आजारी असतील, आजारी नाही, नुसती मान टाकली आहे त्यांनी, आपली नाही टाकू द्यायची. आपण ज्ञान नाही मिळालं तरी वैराग्य आणि आत्मज्ञानाकडे वळलो ना, आपण भक्त जरी झालो तरी भक्ती, आपली जी आई आहे ती किती खुश होईल आणि ती आपल्याला आशीर्वाद देईल, असा आग्रह समर्थ म्हणतात तुम्ही करावा भक्तीला. त्याशिवाय ती जागृत होणार नाही. तिला बिचारीला त्रास होतोय, कारण माझं लेकरू तळमळतंय हे तिला दिसतंय. वैयक्तिक मला काही या गोष्टीचा त्रास नाही, जाणवतंय ते बोलतंय. कारण समाजामध्ये आपण जेव्हा बघतो, वैयक्तिकरित्या खरंच सुखी समाधानी हे सुकृत आहे. पण एवढं पूर्वसुकृत असून सुद्धा साक्षी भावानी एखाद्या गोष्टीकडे बघता येणं, ही सुद्धा गुरुकृपा आहे. आणि गुरुकृपा जी भागवत म्हणतात, मोहन भागवतांनी सांगितलं, जर एखादी गोष्ट जाणवली तर सहृदयी माणूस चूप बसत नाही. त्याला काही ना काही करून, कोणत्या ना कोणत्या प्रकाराने आपलं हातपाय हलवत असतो, की जेणेकरून समाज जागृती व्हावी. आणि अशा प्रकारची काहीतरी 20% जरी बदल, काही लोकांमध्ये जरी बदल झाला तरी त्या माणसाला आनंद होतो. त्यासाठी ही परंपरा सुरूच असते. स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण, जो स्वधर्म कर्म करतो तोच पूज्य ब्राह्मण. जो आपलं धर्माचं कर्तव्य करतो, स्वधर्म, पाण्याचा जसा वाहणे स्वधर्म आहे, तसा माझा प्रेम करणे, उपकार करणे हा धर्म आहे. आपण उपकार करून आनंदी होतो हेच तर आपल्याला समजत नाही. जितका स्वार्थ करू तितका आनंद मिळतो, ही बुद्धी आपल्याला पटवतच राहते सारखी. या ठिकाणी शिष्यांच्या याच्यामध्ये आत्मपरीक्षणाला किती वाव आहे. आणि म्हणतात गुरुनिश्चय, समर्थांनी नाव दिलंय गुरुनिश्चय. गुरुनिश्चयासाठी पात्रता भक्ताची काय पाहिजे, शिष्याची काय पाहिजे. या ठिकाणी
स्वधर्म कर्म स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण. जो स्वतःचा धर्म करतो, आईनी आईचं कर्तव्य, स्त्रीनी स्त्रीचं कर्तव्य, गुरूंनी गुरूंचं कर्तव्य, शिक्षकांनी शिक्षकांचं कर्तव्य, डॉक्टरांनी डॉक्टरांचं कर्तव्य, आणखी काय मुलांनी मुलाचं कर्तव्य, आणखी काय सगळीकडे आपापली कर्तव्य. स्वधर्म. जसं अर्जुनाला युद्ध करायला लावते तर कर्तव्य आहे, स्वधर्म आहे तुझा. कारण तुला जरी वाटलं करायचं नाही तरी ते तुला करावं लागणार आहे, हे सांगणारे समोर कृष्ण आहे. मग आम्हाला जर आईचं कर्तव्य आहे तर ते कसं टाळणार आहे? आईचं कर्तव्य नाही केलं आणि स्वतःमध्ये मशगूल राहिली आई, तर तो स्वधर्म पालन झालं का? त्याला सुद्धा ब्राह्मण म्हटलं आहे की जी आई स्वधर्म पालन करते, जी स्त्री स्वधर्म पालन करते, जो पुरुष स्वधर्म पालन करतो, जो सगळ्यांना मान देतो, जो डॉक्टर असं करत नाही जे सध्या चाललं आहे, जो शिक्षक असं करत नाही जे करायला नको, भूखंड चोरी करत नाही, असा राजकारणी, जो शिवाजी महाराजांसारखा असा राजकारणी, तो ब्राह्मण आहे. असा राजकारणी शिवाजी महाराज ब्राह्मण आहे. असा जो स्वधर्माचं कर्म करणारे पूज्य आहेत ब्राह्मण. मग तो कोणी असो, कोणत्याही जातीचा असो, जर तो स्वधर्म सापडतात आपल्याला. परोपकार करणारे, समाजकार्य करणारे डॉक्टर काय, आणि समाजकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रसंघाचे लोक आपण शोधले ना, 20% जास्त लोक चांगले सुद्धा आहेत, ते सगळे ब्राह्मण आहेत. कारण ते स्वधर्म जाणतात. आपल्याला देण्यात आनंद आहे हे कळायलाच आपल्याला इतके वर्ष लागतात. आपल्याला घेण्यात आनंद आहे जन्मल्यापासून कळतं. माझ्या नातीला तर मी अगदी म्हटलं, ते जे काही रिटर्न गिफ्ट तुम्ही वेडे झाले आहे ना म्हटलं, ते सगळं सोडून द्या. त्याच्या आईला म्हटलं हे सगळं बंद करा. रिटर्न गिफ्ट घेण्याची जी वृत्ती आहे ना, त्यांनी आणखी त्यांचं जीवन, काय वडील कमी करतायत म्हणून तुम्हाला रिटर्न गिफ्टची आशा आहे? त्यांनी आम्हाला काही द्यावं ही का अपेक्षा? लहानपणापासून आपण ती पश्चिमेची संस्कृती आपण त्यांच्या मनात विजवतो. काय मिळतं आहे 10 रुपयाचं मिळून तिला? काय समाधान घेत आहेत घेण्यानी? देण्यात समाधान द्या. माझ्याजवळचं जे सगळं आहे ते देण्यानी तिला आनंद होऊ द्या. एक दिवस 50 लोकांना, गरीब निराधार लोकांना देऊन बघा अन्न स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी, पहा कसा आनंद होतो. हा ब्राह्मण. हा जो स्वधर्म करतो तो ब्राह्मण. मग या ठिकाणी पूजा अर्चा वेद अध्ययन नाही, स्वधर्म जाणणारा. आणि हे कोण जाणतो? हा ब्राह्मण. वेद जाणणाऱ्याकडे हे मला कळलंय, इतर कुठे नाही कळत ह्या गोष्टी. तुम्ही पश्चिमेकडे जा, आणखी कोणत्या संस्कृतीत जा, तिथे नाही कळत. आमचे वेद सांगतात, आणि आमचे वेद जे सांगतात ते ब्राह्मणांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. अनुभव घेतला की नाही तो नंतरचा मुद्दा आहे. एखादा अनुभवी सत्पुरुष सापडतो तेव्हा मग ते गोष्ट खरी कळते की स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण, परिज्ञान नव्हे सद्गुरु विण. पण हे जे ज्ञान आहे कळलं, वेदाध्ययनही पूर्ण झालं, माझं ज्ञान पूर्ण मिळालं, पण त्याची अनुभूती येण्यासाठी सद्गुरू लागतो. म्हणजे तो सद्गुरू तर असतोच. मग सद्गुरू विण मिळत नाही का म्हणतात? कारण आपण शिष्य तसं होत नाही. आपण शिष्य आहोत असं म्हटल्याबरोबर सद्गुरू धावत येतो, ही परंपरा आजही कितीतरी लोक सांगतात की आमच्याकडे सद्गुरू येतात, घरी बोलतात, सांगतात, अनुभव देतात, संकेत देतात. ही कशी ही शक्यता कशी आहे? हे कशामुळे घडत आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार केला की याला स्वधर्म म्हणतो आपण. स्वधर्मकर्मी पूज्य ब्राह्मण, परिज्ञान नव्हे सद्गुरु विण. ब्रह्मज्ञान नसता सीण, जन्म मृत्यू चुकेना. ते म्हणतात हे जर ब्रह्मज्ञान नसेल, अशा प्रकारचं हे ब्रह्मज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? की तो आणि मी वेगळा नाही, भगवंत आणि मी एकच आहे, चिदानंद रूपम शिवोहम शिवम, हे ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानामुळे मी माझा जो छोटा झालो आहे ना, की मी जो स्वार्थी झालो आहे ना, मी जो कमी विचार करतो आहे ना, मी माझ्या स्वधर्माच्या विरुद्ध वागतोय, हे कळतंय आपल्याला? अजिबात कळत नाही. जोपर्यंत सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला देण्यात सुख नसतं, घेण्यात सुख वाटतं. आणि जेव्हा घेण्यात सुख वाटतं, स्वार्थांनी बरबटलेलं राहतो, तेव्हा स्वधर्म पालन आपला होत नाही. आणि हे सगळं सद्गुरू विण शक्य नाही. ब्रह्मज्ञान नसता सीण. आणि हे जर ब्रह्मज्ञान नसेल तर जन्म मृत्यू चुकत नाही. आता याहून मोठं काय ज्ञान असू शकेल? मला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातूनच बाहेर पडायचं आहे आता. आणि हा जो जन्म मिळाला आहे, हा जन्म
केवळ आणि केवळ आत्मकल्याणाकरता आहे. आत्मकल्याण हे हृदयाचा गुण सहृदयता आहे. हृदयाचा गुण मोठेपणा आहे. हृदयाचा गुण उदारता आहे. हृदयाचा गुण सगळ्या परोपकार आहे. हे जेव्हा करतो तेव्हा हृदयाला शांती मिळते. आणि शांती हेच तर आपलं जीवनाचं ध्येय आहे ना. दुसरं कोणतं ध्येय आहे? की आपल्याला शांत वाटावं, आपण सदा समाधानी राहावं, हाच तर आपला उद्देश आहे. मानो किंवा न मानो. मी असं मानलं नाही की माझ्या हृदयाचा गुण उदारता आहे, पण मी अशांत आहेच ना. जर व्यक्ती अशांत असेल तर ती हृदयाचं ऐकत नाही, ती बुद्धीचं ऐकते. आणि आज आपण जो विचार केला, मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळं माझं आहे, मी नाही. ते माझं आहे पण तो मी नाही. मी त्यात बसलेला आहे, तो माझे ते गुण आहेत. मग त्या गुणांकडे दुर्लक्ष करण्याचं काम माझं आहे. तो माझा स्वधर्म आहे. तो माझा स्वधर्म आहे की या सगळ्या वरच्या गुणांकडे दुर्लक्ष करून बुद्धी माझ्या स्वतःमध्ये स्थिर करणे. हा उदार जेव्हा गुण माझ्यामध्ये येतो तेव्हा हृदय शांत होतं. त्यावेळी हृदय शांत होतं आणि तेव्हा त्याला खरा दिलासा मिळतो. आत्ता तो खरा समजला, ह्याला कोण मी आहे आणि मी कशाने शांत होतो हे आत्ता कळलं त्याला. अशी ही जी मोठी गोष्ट आहे ती गुह्य ज्ञान आहे. ते गुह्य ज्ञान जाणणारे ब्राह्मण स्वधर्मकर्मी, आणि हे ज्ञान सद्गुरू विण शक्य नाही. सद्गुरू विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाहतच गेले. आता गुरुनिश्चय सांगण्याचं पुन्हा काय कारण आहे? पहिल्या दशकातला गुरु सांगितलाच आहे. आता पुन्हा गुरुनिश्चय सांगण्याचं कारण की हे तू कर आता. आता शिष्याला आग्रह आहे की हे तुला करावं लागणार आहे. तू केल्याशिवाय समोर एवढा छान प्रकाश आहे, पण प्रकाशाचा उपयोग जर डोळे नसतील तर होणार नाही ना. डोळे उघड, डोळे उघड, पुढचा जो प्रकाश आहे तो बघ आणि त्या प्रकाशामध्ये न्हावून निघ. आणि हे सगळं सद्गुरूंच्या कृपेमुळे होणं शक्य. सद्गुरू आहे हे निश्चित झालंय. मी त्याला ओढून घेणे आणि त्यांच्याप्रमाणे वागणे ह्यासाठी हा गुरुनिश्चय. गुरुनिश्चय पूर्णपणे शिष्याच्याकडून आहे. सद्गुरू विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाहतच गेले. आणि अज्ञानाच्या प्रवाहामध्ये प्राणी सगळे वाहत गेले. किती गेले? आपणही कितव्यांदा आलोय जन्मून माहिती नाही. पण आता इतकं छान ठिकाणी जन्म झालाय की ज्या ठिकाणी आपल्याला ब्रह्मज्ञान ऐकायला येत आहे, ब्रह्मवाक्य ऐकायला येत आहे. मग असं ब्रह्मज्ञान ऐकायला येत असताना जो आनंद आपल्याला मिळतोय तो आनंद खरा आनंद आहे. त्यावरती बुद्धी स्थिर व्हायला पाहिजे. 2 ओवी वाचते. ब्राह्मण पूजे सद्गुरु ज्ञानविरहित जे जे केले ते जन्मासी मूळ आले. म्हणून सद्गुरूची पाऊले सुदृढ धरावी. श्रीराम जयास वाटे देव पाहावा, तेणे सत्संग धरावा. सत्संगे विण देवाधिदेवा पाविजेत नाही. श्रीराम नाना साधने बापुडी सद्गुरु विण करती वेळी. गुरुकृपे विण कुडकुडी व्यर्थची होती. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आहे का कोणी म्हणणार?